नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। एकीकडे बीडमध्ये आम्ही शैक्षणिक क्षेत्रात किती दर्जेदार शिक्षण देतो असं जाहिरातीच्या माध्यमातून ढोंग करायचं आणि दुसरीकडे विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून जीवे मारण्याच्या धमक्या देऊन विद्यार्थिनीसोबत छेडछाड करून अश्लील चाळे करायचे अशी एक घटना बीडमध्ये घडली आणि त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यानंतर खोक्याबाई, नंतर समाधान मुंढे मारहाण प्रकरण, त्यानंतर केज महिला सरपंचाला मारहाण आणि आता अल्पवयीन तरुणीच्या तक्रारीने बीड हादरलाय। पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीत असं म्हटलंय की एप्रिल 2024 मध्ये मी नीटचे क्लासेस लावले होते। सकाळी 9 ते 12 पर्यंत अभ्यासिका लावली होती व तिथे मी नेहमी अभ्यास करण्याकरता जात असायचे। जुलै 2024 पासून प्रशांत खोटकर सर 12 वाजता मी अभ्यासिकेमधून बाहेर येण्याच्या टाइमला माझ्या अभ्यासिकेच्या खाली येऊन थांबायचे आणि मला म्हणायचे, तू माझ्यासोबत चल, माझ्या गाडीवर बस। तेव्हा मी त्याला नाही म्हणायचे। क्लासेसचा टाइम दुपारी 2 ते 6 पर्यंत असायचा। मी तिथे क्लास रेग्युलर करत होते। प्रशांत खोटकर सर ही फिजिक्स शिकवतात। ते मला क्लास संपल्यानंतर तेथील कॅबिनमध्ये एकटीला बोलवून बॅड टच करायचे, अंगावरील कपडे काढायला लावून माझे फोटो काढायचे। कधी कधी ते क्लास संपल्यानंतर क्लासरूममध्ये कुणी नसताना तिथे सुद्धा मला बॅड टच करायचे। असे ते माझ्यासोबत वारंवार करत होते। मला धमकी द्यायचे की तू जर घरी कुणाला सांगितलं तर मी तुला मारून टाकेन। त्यानंतर मला प्रशांत खोटकर सर यांचा बॅड टच आवडत नसायचा म्हणून मी विजय पवार सर यांना सांगितलं। तेव्हा ते म्हणाले की त्यांना आम्हीच ठेवलंय मुलींना त्रास देण्यासाठी, असं म्हणून ते पण माझ्यासोबत वाईट वागायला लागले व ते मला कॅबिनमध्ये कुणी नसताना अंगाला बॅड टच करू लागले। ते मला सर्व मुले दुसऱ्या क्लासमध्ये गेले की बाजूला बोलवायचे व एकटीला थांबून ठेवायचे। तेव्हा सर्व क्लासमधील मुलं माझ्याकडे वाईट नजरेने बघायचे। जानेवारी 2025 मध्ये माझी 12वीची बॅच चालू झाली। तेव्हा माझ्या क्लासचा टायमिंग सकाळी 7 ते 12 असा झाला होता। तेव्हा सुद्धा ते माझ्यासोबत असंच वाईट वागायचे। ते मला आवडत नव्हतं। मी ही झालेली घटना माझ्या मैत्रिणीला सांगितली होती। तेव्हा ती मला म्हणाली की ते आपले सर आहेत, आपण त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे आणि त्यामुळे मला या गोष्टीचा त्रास होऊ लागला। हा झालेला प्रकार मी माझ्या आईवडिलांना सांगितला। त्यानंतर माझे आईवडील मला तक्रार देण्याकरता पोलीस स्टेशनला घेऊन आले। तरी 2024 पासून ते 25 मे 2025 पर्यंत मला प्रशांत खोटकर सर क्लास संपल्यावर वारंवार तेथील कॅबिनमध्ये एकटीला बोलावून अंगाला बॅड टच करायचे, अंगावरील कपडे काढायला लावून माझे ते फोटो काढायचे। ही गोष्ट मी विजय पवार सर यांना सांगितल्यानंतर त्यांनी सुद्धा माझ्यासोबत वाईट वागून बॅड टच केला, असं पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय। विद्यार्थिनीने तिच्यासोबत घडलेल्या गैरकृत्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अखेर या 2 नराधम शिक्षकांचे कारनामे समोर आले आहेत। संदीप क्षीरसागर यांच्या जवळचे हे 2 शिक्षक आहेत असं देखील सांगितलं जातंय। जिथे आपल्या मुलीचं सुरक्षित नाही तशा क्लासेसमध्ये यापुढे मुलींना क्लासेससाठी पाठवण्याबाबत पालक आता 1000 वेळा नक्कीच विचार करतील। क्लासेस चालवणारे राजकीय वरदहस्त असलेले आणि निडर होऊन मुलींना त्रास देणारे, हेच का आमचं शिक्षण? हेच का आमचं समाजकारण? आधी गुन्हेगारीनं बीड गाजवलं आणि आता क्लासेसमध्ये मुलींवर अत्याचार होऊ लागले। आज गरज आहे अशा नराधमांना वाचविणाऱ्यांनाही प्रश्न विचारायची, कठोर शिक्षा करण्याची। पोलिसांनी आता थेट प्रत्येक क्लासेसची तपासणी करून खऱ्या अर्थानं विद्यार्थिनींशी संवाद साधणं गरजेचं आहे। आणखी एखाद्या विद्यार्थिनीसोबत असं घडत तर नाही ना याची देखील माहिती असं केल्यानं समोर येऊ शकते आणि होणारी एखादी अनपेक्षित घटना टाळता येऊ शकते। शिक्षक म्हणजे गुरु का भक्षक? राजकारण म्हणजे सेवा का संरक्षण गुन्हेगारांचं? आणि समाज म्हणजे मूक प्रेक्षक का जागृत अभिव्यक्त नागरिक? तुम्हीच ठरवा। कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।